तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत कापूस बाजारभाव. तर कापूस बाजारभाव बघण्याआधी आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत. तर काय आहे ती बातमी, चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर चला जाणून घेऊया बातमी. अतिवृष्टीमुळे खरीप गेला आणि रब्बी हंगामाचा देणार हा साथ. धरणे विहिरीत तुडुंब भरल्याने यंदा पेरा 65 लाख हेक्टरवर जाणार. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम महत्त्वाचा आहे. सध्या धरणे विहिरीत तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांना यावर्षी पाण्याची टंचाई भासणार नाही. त्यामुळे यंदा रब्बी पिकाखालील क्षेत्र 65 लाख हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामाचे नियोजन अधिक सक्षम व समन्वित पद्धतीने करून शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात, अशा सूचना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी विभागाला दिल्या. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन बैठक झाली. कृषीचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगीर, आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते. आणि बियाणे खतांची चिंता सोड. रब्बी हंगामात 11,23,000 क्विंटल बियाणांची गरज आहे. प्रत्यक्षात 14,58,000 क्विंटल बियाणे शिल्लक आहे. केंद्र सरकारकडून 31,35,000 टन खते मिळणार आहे. राज्यात सध्या 16,10,000 टन खत उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीची यंदा काळी दिवाळी. शरद पवार. बारामती, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोकळ्या हाताने मदत करण्याची सरकारची दानत नाही. त्यामुळे आमच्या पक्षाला राज्यभरात काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घ्यावा लागला, अशी खंत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गोविंद बाग निवासस्थानी व्यक्त केली. तर हरभरा पिकाचे पीक भरघोस येणार. भरणे म्हणाले, राज्यात दरवर्षी सरासरी 75-76 लाख हेक्टरवर रब्बी पिकाची लागवड होते. यावर्षी अतिवृष्टीमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे रब्बी पिकाखालील क्षेत्र 65 लाख हेक्टरपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. त्यापैकी सुमारे 30 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील हरभरा व गव्हाची पेरणी होईल, असे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता, अतिवृष्टीने खरीप पीक गेला तर काय झाले. आता रब्बी हंगाम येणार आहे आणि त्या रब्बी हंगामामध्ये आपल्याला खूप पाण्याची टंचाई भासणार नाही, असे सांगितले जात आहे. आणि खरंच ते होणार आहे, कारण आपल्या रब्बी हंगामाच्या पाण्याची आता टेन्शन सुटली आहे आणि आपल्याला काही जे पेरायचं असेल आपण ते पेरू शकतो आणि आपला रब्बी हंगाम खराब होणार नाही, याची काळजी पण सरकारने घेतली आहे. आणि त्यासाठी खतांची कमी न पडण्यासाठी त्यांनी 14,58,000 क्विंटल बियाणे शिल्लक ठेवले आहे. केंद्र सरकारकडून 31,35,000 टन खते आपल्याला मिळणार आहेत. आणि सरकारने आपल्या शेतकऱ्यांसाठी थोडी आनंदाची बातमी पण काढली आहे. आणि आता आपण बघणार आहोत कापूस बाजारभाव. कापूस बाजारभाव काय राहिला काय नाही, तर आपण जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिली बाजार समिती आहे आपली सावनेर येथे 6,500 रुपये, महागाव येथे 6,800, अकोट येथे 8,200, अमरावती येथे 7,787, हिंगणघाट येथे 7,000 रुपये आणि समुद्रपूर येथे 7,700 रुपये, बारामती येथे 4,551 आणि वर्धा येथे 7,050 रुपये, सिंदी सेलू येथे 7,900 रुपयाचा भाव भेटताना आपल्याला दिसत आहे. आणि पुढची बाजार समिती आहे आपली कापूस शंकर 30 mm फाईन बोडेली येथे 6,944, कापूस मध्यम चंबूसर येथे 6,000 रुपये आणि कापूस मध्यम कावी येथे 6,200 रुपयाचा भाव भेटताना आपल्याला दिसत आहे. आणि पुढची बाजार समिती आहे कापूस शंकर 30 mm तळाजा येथे 5,990 आणि कापूस मध्यम तळाजा येथे 5,990चा भाव भेटताना आपल्याला दिसत आहे. आणि पुढची बाजार समिती आहे कापूस मध्यम कुबीर येथे 7,230, कापूस मध्यम भैसा येथे 7,240, कापूस मध्यम सारंगपूर TS येथे 7,187.
आणि पुढची बाजार समिती आहे आपली कापूस मध्यम बोत येथे 6,860 आणि कापूस मध्यम निर्मल येथे 7,215 रुपयाचा भाव भेटताना आपल्याला दिसत आहे. व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कापूस मध्यम बेंगू येथे 7,095, कापूस मध्यम राणी 7,500, कापूस अमेरिकन विजयनगर येथे 6,550 रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे. आणि पुढची बाजार समिती आहे आपली कापूस मध्यम बिलाडा येथे 6,500 रुपये भाव आणि कापूस मध्यम भरतपूर येथे 7,160 रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.